मुंबईच्या अंधेरीत कावड यात्रेचं आयोजन आमदार मुर्जी पटेल यांच्याकडून कावड यात्रेचं आयोजन कावड यात्रेमध्ये मंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती शिवभक्तांची मोठी गर्दी युवकांना दिलेली आश्वासने पूर्ण करा सीजेपीचा केंद्र सरकारला इशारा आश्वासने पूर्ण करण्यासाठी तातडीने पावले उचलावी सीजेपी राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक होणार दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदेंचा जनता दरबार अनेक नागरिकांनी खासदारांसमोर मांडल्या समस्या श्रीकांत शिंदेंकडून विविध विकास कामांचा आढावा कल्याणमध्ये भाजप पदाधिकारी दुर्गेश बागुलांसह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक 29 तारखेला मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक राज्यातील राजकीय सद्यस्थिती आणि इतर विषयांवर होणार महत्त्वपूर्ण चर्चा आगामी जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळीतील वातावरण तापलं दादागिरीच्या राजकारणाला विरोध करत चुकीला विरोध करणार असल्याची भूमिका सत्तेचा दुरुपयोग खपून घेणार नाही राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा इशारा धनुष्यमान चिन्ह गोठवण्याची ठाकरे सेनेची मागणी शंभूराज देसाईंचा संजय राऊतांवर निशाणा चिन्ह गोठवणं म्हणजे बाळासाहेबांचे विचार गोठवणं अशी टीका पुण्यात शिंदेंकडून रिंग रोडच्या कामाची पाहणी उद्योगमंत्री उदय सामंत यांचीही उपस्थिती विविध प्रश्न पायाभूत सुविधा आणि विकास कामांचा घेतला आढावा महापालिकेने गणेश आगमन मार्गाकडे तातडीने लक्ष द्यावे प्रशासकीय कसूर आढळल्यास कोणालाही सोडणार नाही भुलेश्वर प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची मुंबईतील मोकळी मैदान आणि भूखंडासाठी ठाकरे सेनेचं आंदोलन आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात तिरंगा आंदोलन बांद्रातील रंगशारदा येथील नेव्हिल डिसोजा मैदानात आंदोलन सप्टेंबरला ओबीसी समाजाचा मुंबईत मोर्चा ओबीसी संघर्ष आणि एल्गार मोर्चा काढण्यात येणार ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची घोषणा मोठ्या संख्येने ओबीसींनी सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेसला तरुणाईची भुरळ पडली आहे भाजप आमदार प्रवीण दरेकरांची टीका काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक तेली समाजाच्या मुद्द्यांसंदर्भात बावनकुळेंच्या पाठीशी तुम्ही कॅबिनेटमध्ये प्रश्न मांडा मी अधिवेशनात प्रश्न मांडतो वडेट्टीवार यांचं वक्तव्य भुलेश्वरमधील घटनेचं विरोधकांनी राजकारण थांबवावं शिवसेना पालिका गटनेते अमय घोले यांचं ट्विट राजकीय फायदा मिळवण्यासाठी आरोप करणं चुकीचं जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया नागपुरात मंथन फॉर युवा कार्यक्रमाचा समारोप मुख्यमंत्र्यांचा युवकांसोबत संवाद युवकांनी देशाच्या विकासात योगदान द्यावे मुख्यमंत्र्यांचं आवाहन मंत्री उदय सामंतांची थेट शिक्षण अधिकाऱ्यांना ऑफर दीपा बोरकरांना थेट मराठी भाषा विभागात काम करण्याची ऑफर गट शिक्षण अधिकारी सर्वच होतात परंतु अभ्यासू शिक्षण अधिकारी नसतात सामंतांचं वक्तव्य मुंबई पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना इस्रो जपानला पाठवा मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचं पत्र महापौर रितू तावडे आणि आयुक्त अश्विनी भिडेंना लिहिलं पत्र लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।